नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, आता खूप कडक उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये ऊसाची वाढ दुपटीने कशी वाढवावी, कशी करावी या संदर्भातली आपण माहिती पाहणार आहे. उन्हाळ्यात कडक उन्हाची ऊसाची वाढ थांबणे किंवा ऊस सुकणे ही मोठी समस्या असते आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की केवळ पाणी देऊन ऊस वाढत नाही, तर त्यासाठी योग्य खत नियोजन, त्याला स्लरीचा वापर, ऊसाची जाडी कांडी उंची वाढण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ आपण नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या इतर मित्रमंडळींनी सुद्धा व्हिडिओ हा शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा खूप छान सुंदर माहिती मिळेल. तर पहा मित्रांनो, काय होतं, उन्हाळ्यामध्ये ऊसाची वाढ खुंटते आणि ऊसाची वाढ चांगली होत नाही. आपण किती हे केलं, पाणी दिलं तरी वाढ खुंटते, वाढत नाही. तर काय करायचं मित्रांनो, पहिल्या प्रथम पाण्याचं नियोजन खूप चांगलं करायचं आहे आपल्याला. कारण उन्हाळ्यामध्ये काय होतं, ऊन कडक असल्यामुळे पाणी ऊसाला जास्त लागतं, पाणी लवकर मिळत नाही. तर मित्रांनो, आपल्याकडं जर पाट पाण्याची सुविधा नसेल तर मित्रांनो आपण ठिबक सिंचन करू शकता किंवा स्प्रिंकलर पण लावू शकता, जर छोटा ऊस आहे तोपर्यंत. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं नियोजन जर केलं तर तुमच्या ऊसाला वेळच्या वेळेवरती पाणी मिळेल. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, प्रत्येक पाण्याला मी काही खतं सांगणार आहे. ती खतं प्रत्येक पाण्याला जर आपण सोडली तर मित्रांनो, ऊसाची वाढ ही 100% चांगल्या प्रकारची होणार आहे. अजिबातसुद्धा वाढ थांबणार नाही. एवढंच नव्हे तर जे ऊसाचे फुटवे आहेत तर ते सर्व एक समान वाढणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येक पाण्याला खत द्यायचं आहे. एवढंच नव्हे तर पहिला डोस, दुसरा डोस, तिसरा डोस आणि पहिली फवारणी, दुसरी फवारणी, तिसरी फवारणी, हे जर आपण नियमात काम केलं तर मित्रांनो 100% आपला ऊस 100-150 टन एकरी निघू शकतो. तर जवळपास आमचा मित्रांनो हा 10 एकर ऊस आहे आणि ह्या 10 एकर ऊसाचं नियोजन पाण्याचं कसं असतंय बघा. तर आता आम्ही ठिबक सिंचन करणार आहे. तर ते ठिबक सिंचन कसं करणार आहे, तर मित्रांनो, प्रत्येक पाटावरती कॉक काढणार आहे, प्रत्येक सरीवरती, आणि सगळ्या सऱ्यांना सारखं पाणी जाईल अशा पद्धतीचं नियोजन करणार आहे. तर हे झालं मित्रांनो पाण्यासंदर्भातलं नियोजन. साधारणपणे उन्हाळ्यामध्ये ऊसाला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी, तिसऱ्या चौथ्या दिवशी पाणी हे द्यायलाच पाहिजे, जसे आपली जमीन असेल तसं. आता दुसरी गोष्ट, ऊसाला प्रत्येक पाण्यातून आपल्याला खत सोडायचं आहे. आणि मित्रांनो, हे जर प्रत्येक पाण्यातून आपण खत सोडलं तर ऊसाची वाढ ही उन्हाळ्यामध्ये बिलकुलसुद्धा थांबणार नाही. आणि आमचंसुद्धा तसंच आहे, प्रत्येक पाण्यातून आम्ही खत सोडत असतो. तर ती खत सोडण्याची पद्धत कशी आहे पहा मित्रांनो. आम्ही 200 लिटरचं कॅन केलेलं आहे. त्या 200 लिटरच्या कॅन्डामध्ये ते खत कालवायचं 1 एकरासाठी. आणि जिथं आपलं पाण्याचं बेंड आहे त्या बेंडापाशी तो टिपाडं ठेवायचा आहे. आणि त्या टिपाडाच्या बुडाशी एक कॉक केलेला आहे आणि त्या कॉकच्या माध्यमातून पाणी त्या पाटातून सर्व ऊसाच्या सऱ्यांना सारखं जातं. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस पाण्याच्या वेळेस थोडं थोडं खत हे ऊसाला आमच्याकडून सोडलं जातं. त्याच्यामुळे समोर बघू शकता, भर उन्हाळ्यातसुद्धा हा ऊस किती हिरवागार आणि ताजातवाना तेजदार दिसत आहे. तर त्याचं एकमेव कारण म्हणजे पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन. तर पहा, आता पाण्यामधून आपल्याला खतं कसे सोडायचे आहेत ते पाहूया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून. तर काय करायचं मित्रांनो, ऊसाच्या वयानुसार आपल्याला खतं सोडायचे आहे. समजा तुमचा ऊस साधारणपणे 1 ते 3 महिन्याचा असेल तर त्यासाठी मित्रांनो 19-19 किंवा मग 12-61-00 हे खत मित्रांनो आपल्याला पाण्यातून द्यायचं आहे. तर ते पाण्यातून त्याचं प्रमाण कसं आहे बघा. प्रति एकरसाठी 5 ते 10 किलो, प्रति एकरसाठी 5 ते 10 किलो आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा हे खत आपल्याला एका बॅरलमध्ये कालून आपल्याला ऊसाला सोडायचं आहे. जर मित्रांनो तुमच्याकडे ठिबक सिंचन असेल तर तुम्ही ठिबकच्या माध्यमातून देऊ शकता. आणि जर तुमच्याकडे ठिबक नसेल, तुमच्याकडे जर पाटपाणी असेल तर मित्रांनो तुम्ही पाटपाण्याच्या माध्यमातून देऊ शकता. परंतु आता या ऊसामुळं, ह्या खतामुळं काय होणार आहे, यामुळे काय होणार आहे, तर ऊसाचा जो फुटवा आहे तो फुटवा चांगला वाढणार आहे. ऊसाची मुळी वाढणार आहे जोमाने चांगली. आणि मित्रांनो, ऊसाची पांढरी मुळी जर चांगली चालली तर तुम्हाला सांगतो, ऊस अन्न चांगल्या प्रकारचं शोषून घेतो.
तर मित्रांनो काय करायचं आहे, त्यासाठी जर आपल्याला शक्य झालं तर एक 15 दिवसातून किंवा महिन्यातून एकदा जर तुम्ही ऊसामध्ये अवजर फिरवलं तर मित्रांनो जी ऊसाची मुळी आहे त्या मुळीला चांगली चालना मिळते आणि ती चालना मिळाल्यामुळं ऊसाचा जारवा तुटल्यामुळं आणखीन पांढरी मुळी जोमात फुटते आणि मग आणखीन पांढरी मुळी जोमात सुटल्यामुळे ऊसाची जे अन्नद्रव्य ओढण्याची जी मुळीची ताकद आहे ती चांगली वाढते. त्याच्यामुळं अवश्य हा प्रयोग महिन्यातून एकदा तरी तुम्ही धस्या वगैरे ऊसामध्ये फिरवत चला, म्हणजे त्याने सुद्धा तुमच्या ऊसाची मुळी चांगल्या प्रकारची वाढेल. तर आता दुसरं मित्रांनो, साधारणपणे आपण हे पाहिलं 1 ते 3 महिन्यामध्ये हे 19-19 किंवा 12-61 हे खत 1 ते 3 महिन्यामध्ये सोडू शकता. दुसरं आता मित्रांनो, ऊसाच्या कांड्या धरण्याच्या वेळेस काय करायचं, या काळामध्ये ज्यावेळेस तुमचा ऊस कांड्यावरती येईल त्यावेळेस मित्रांनो आपल्याला 4 ते 7 महिन्यामध्ये जे खत आहे ते खत आता मी तुम्हाला सांगत आहे. तर त्या खताने काय होणार आहे, तुमच्या ऊसाच्या कांड्याची जाडी आणि ऊसाच्या कांड्याचं जे प्यार आहे ते लांब त्याच्या वाढण्यासाठी मदत होणार आहे. तर त्यासाठी 13-40-13 किंवा मग 12-32-16 यासारखी खते घ्यावीत, जेणेकरून जाडी आणि वजनासाठी तुमच्या ऊसाला पोटॅशियम सल्फेट यासारखी ऊसाची त्याच्यामधून फायदा होईल आणि ऊसाची साखर वाढते आणि वजन पण चांगलं वाढते. त्यासाठी मित्रांनो ही खतं आपल्याला पाण्यातून सोडायची आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही ही खतं जर पाण्यातून जर सोडली तर तुमच्या ऊसाची जी वाढ आहे ती वाढ चांगली जोमाने होणार आहे. तर केवळ मुख्य खते देऊन चालत नाही, तर त्यासाठी ऊसाची गुणवत्ता वाढण्यासाठी काही महत्त्वाचे घटक आहेत, ते सुद्धा आपण पाहूया. मॅग्नेशियम सल्फेट हे सुद्धा 5 ते 10 किलो पाने हिरवीगार ठेवण्यासाठी आपण प्रत्येक पाण्याच्या वेळेस ज्यावेळेस आपण हे करणार आहे, 1-2 आठवड्यातून ज्यावेळेस पाणी भरणी करणार आहे त्यावेळेस मित्रांनो हे सुद्धा आपण देण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी दुसरं परत फेरस सल्फेट हे 5 किलो पाणी पिवळी पडू नयेत म्हणून हे सुद्धा आपण द्यावेत. कॅल्शियम नायट्रेट हे सुद्धा द्यावे, जेणेकरून ऊसाची कांडी लांब आणि जाड होण्यास मदत होते. तर मित्रांनो हे झालं रासायनिक खतं. तर आता यासाठी सेंद्रिय आणि जैविक खतं हे सुद्धा आपल्याला त्या ऊसासाठी देणं खूप गरजेचं आहे. तर त्यासाठी मित्रांनो जर आपल्याला शक्य झालं तर रासायनिक खतासोबत जमिनीचा पोत सुधारण्यासाठी नैसर्गिक टॉनिक पाण्यासोबत देणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये जीवामृत तुम्ही 15 दिवसांनी 20 लिटर प्रति एकर पाण्यासाठी सोडू शकता. यामुळे जमिनीची उपयुक्त जीवाणूची संख्या वाढते. आणि दुसरं गोष्ट मित्रांनो, वेस्ट डिकम्पोजर हे पाचट कुजण्यासाठी आणि जमिनीचं सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी हे अत्यंत उपयुक्तचं आणि गुणकारी आहे. तर काय होतं, ऊस एकदा वाढीला लागला की त्याच्यामध्ये पाचट वाळलेलं पाचट असतं ते पडतं आणि ते कुजण्यासाठी सुद्धा हे जर घेतलं आपण तर त्याचासुद्धा चांगला फायदा होऊ शकतो. दुसरी गोष्ट, ह्युमिक ॲसिड पांढऱ्या मुळांची संख्या वाढण्यासाठी 1 ते 2 किलो प्रति एकर सोडा. यांनीसुद्धा तुमच्या ऊसाची वाढ चांगली होण्यास नक्कीच मदत होईल. दुसरी गोष्ट, एक सिलिकॉन नावाचं एक औषध आहे, ते उन्हाळ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर त्याचे काय फायदे आहे बघा मित्रांनो. सिलिकॉन हे उन्हाळ्यात ऊसाची पाने कडक राहण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आर्थोसिलिक ॲसिड किंवा मग विद्रव्य सिलिकॉन 500 मिली प्रति एकर पाण्यात जर आपण हे सोडलं तर त्याचा आपल्या ऊसाला चांगला फायदा होऊ शकतो. ऊस उन्हामध्ये शॉक घेऊ शकत नाही. उष्णतेपासून वाचण्यासाठी हे एक फवारा आपण सिलिकॉनचा नक्की घेऊ शकता. दुसरी गोष्ट, खते देताना घ्यावयाची काळजी. तर मित्रांनो खत देण्यापूर्वी ठिबक सिंचन असेल तर 15 ते 20 मिनटं सध्या अगोदर पाणी त्याच्यामध्ये चालून द्यायचं, म्हणजे त्याच्यामध्ये घाण गुंतलेली असेल तर निघून जाईल. आणि खत देऊन झाल्यानंतर पुन्हा 15 ते 20 मिनिटे साधे पाणी सोडावे, जेणेकरून नळ्यामध्ये खत साचून राहणार नाहीत, याचीसुद्धा आपण काळजी घ्यायची आहे. अशा पद्धतीनं जर मित्रांनो उन्हाळ्यामध्ये तुमच्या ऊसाची तुम्ही जर काळजी घेतली तर तुमचा ऊस अगदी दुपटीने उन्हाळ्यामध्ये सुद्धा त्याची वाढ होणार आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीनं आपण आपल्या ऊसाची काळजी घेऊ शकता. तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे. आणि असे माझे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, एवढीच आपणास विनंती करतो. आणि माझा हा व्हिडिओ मित्रांनो मी इथं समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.